महाडमधील गोळीबार प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर गणपत गायकवाड यांनी कोट्यवधी रुपये शिंदेंकडे त्यांचे असल्याचं म्हटलं होतं। तर त्यावरून देखील आता राऊतांनी शिंदेंसह फडणवीस यांच्यावर टीकास्त्र लागलेलं आहे। या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू, प्रत्येक ठिकाणी गुंडांना, झुंडांना, माफियांना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे। अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेलं आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात। पण या राज्यात काय चाललंय याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे। 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदेकडे त्याने कशाकरता ठेवलेली आहे, त्या रकमेचं पुढे काय झालं, मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय आहे। ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे। जर हिम्मत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे। फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन, हिम्मत असेल तर, आता आम्ही सांगतो पैसा कुठून आला, कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत।